मनमाड परिसरात शेतकरी लागले पेरणीला। अत्यल्प पावसातही जोखम पत्करून केली जाते ही पेरणी। कमी पाऊस व कमी वेळेत येणाऱ्या पिकांना दिली जाते ही पसंती। नाशिक जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होताच मनमाडसह चांदवड, येवला व नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता खरीपाच्या पेरणीची ओढ लागली आहे। 2 पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आधी पाऊस 1 महिना लांबला, आता कुठे पाऊस पडता झालाय। मात्र असे असले तरी अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही। एकीकडे शासनाने 100 मिलीलीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे निर्देश दिले आहेत। मात्र आधीच पाऊस उशिरा झाला, पुढचे पिकांचे नियोजन कोलमडेल। पाऊस आता पडता झाला या आशेवर जोखीम पत्करून शेतकरी पेरणी करतायत। बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन पेरणी बरोबरच मका टाकण्याची लगबग सुरू झाली। मका पाण्यात आणि कमी वेळेत येणारे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कौल दिसत आहे। आधीच पाऊस लेट झाला आहे। जून महिना संपत आला आहे। परत ती पिकं लेट होत गेली, पुढली पिकं लेट होतील याच्या येणं आपण ही मका टाकतोय आधी। पुन्हा पाऊस जास्त कमी जर झाला तर वावरात वन येत नाही, ट्रॅक्टर येत नाही, त्याच्यामुळं काहीच करता येत नाही। त्याच्यामुळे ही लवकर मका टाकणे लवकर टाकू राहिलो आपण। पुढल्या पिकासाठी फायद्यात राहिली, पाऊस पडायला सुरुवात झाली, त्याच्यामुळं त्या आशेवर आपण टाकतोय पण मग पाऊस जर लेट होत गेला जास्त कमी तर मग मका टाकता येणार नाही आपल्याला। वावरात वन येत नाही, त्याच्यामुळं लवकर टाकले तर फायद्यात राहील